अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। जिल्ह्यात पुढील काही दिवस हवामान खात्याने जास्त पावसाचा अंदाज वर्तवल्याने ग्रामीण व शहरी भागातील सर्व प्रशासकीय यंत्रणांनी पूर्ण सतर्क राहून कोणतीही आपत्ती उद्भवल्यास तात्काळ प्रतिसाद द्यावा असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी दिले। संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर आयोजित जिल्हास्तरीय नियोजन आढावा बैठकीत ते बोलत होते। ही बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आली। जिल्हाधिकारी डॉक्टर राठोड यांनी सांगितलं की आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत प्रत्येक विभागाने सादर केलेल्या कृती आराखड्यानुसार सर्व यंत्रणा कार्यान्वित असल्याची खात्री करावी। निवारा केंद्रे, तात्पुरत्या छावण्या, आरोग्य सेवा, आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामुग्री यांची तयारी पूर्ण ठेवून त्याबाबतची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात यावी। रस्ते, पूल, बंधारे तसेच अन्य ठिकाणी कोणतेही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास वेळ न दवडता मदत व बचाव कार्य सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले। चुकीच्या अथवा दिशाभूल करणाऱ्या बातम्यांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी संबंधित विभागांनी आवश्यकतेनुसार तात्काळ अधिकृत व्हिडिओद्वारे खुलासा प्रसिद्ध करावा, असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। प्रत्येक विभागाने आपला प्रतिसाद कालावधी कमी करून नागरिकांना वेळेत मदत मिळेल यासाठी समन्वयाने कार्य करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या। जिल्हा पोलीस अधीक्षक निलतपल यांनी रात्रपाळीतील पथकांनी विशेष दक्षता घ्यावी तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने मदत उपलब्ध होण्यासाठी संपर्क व्यवस्था अधिक गतिमान ठेवावी असे निर्देश दिले। बैठकीस कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जॅस्मिन, जिल्हा पोलीस प्रमुख निलतपल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक, महावितरणचे अधीक्षक अभियंता, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत, बांधकाम व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंते, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, उपायुक्त तसेच सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।